बाबूलाल नोकरीच्या तलाशीसाठी गावामधून मुंबई शहरामध्ये जातात. ते नोकरीसाठी खूप भटकतात, पण त्याला कुठेही नोकरी नाही मिळत आणि दिवसभर उन्हामध्ये भटकल्यामुळे त्याची तब्येत खूप जास्त खराब होते. विचार केला होता मुंबईमध्ये येऊन काहीतरी काम करेल, पण इथे येऊन तर माझी तब्येतच खराब झाली. असं वाटतंय ह्या शहराची हवा मला सूट नाही करत आहे. आता तर डॉक्टरकडे जावंच लागेल. बाबूलाल डॉक्टरच्या जवळ जातात तर बघतात की तिथे खूप सगळी गर्दी आहे. विचारल्यानंतर माहिती होते की सगळी लोक बाहेरचं जेवण केल्यामुळे आजारी पडलेत. हे बघून बाबूलालच्या मनामध्ये एक विचार येतो. अच्छा, तर ही गोष्ट आहे का? नाही, मी या लोकांना जेवण बनवून देऊ ज्यामुळे मला काही काम भेटेल. हा एक चांगला मौका आहे. बाबूलाल डॉक्टरला त्याच्यासाठी दवाई घेतो आणि त्याच्या घरी जाऊन टिफिन सर्व्हिस सुरू करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा जाऊन तो किराणाच्या दुकानामधून राशन खरेदी करतो. त्यानंतर तो बर्तनच्या दुकानामध्ये जाऊन खूप सगळे टिफिन खरेदी करतो आणि जेवण करण्यासाठी सुरुवात करतो. चांगलं जेवण बनवेल तेव्हा तर लोकांना माझ्या हाताचं जेवण आवडेल आणि सोबतच मला स्वच्छतेचं विशेष लक्ष द्यावं लागेल. तेव्हाच लोक माझा टिफिन खातील. बाबूलाल साफसुथऱ्याच्या पद्धतीने जेवण बनवतो आणि लोकांच्या घरी घरी जाऊन टिफिन देतो. सगळ्यांना त्याच्या हाताचं जेवण खूप जास्त आवडतं. त्यासाठी त्याला खूप जास्त लोक टिफिन देण्यासाठी बोलतात. अरे वा, मी जेवढा विचार केला होता हा धंदा तर त्याच्यापेक्षा जास्त चालत आहे. आता तर मन लावून काम करावं लागेल, तेव्हा जाऊनच जास्त लोकांना टिफिन पोहोचवू शकेल. बाबूलाल खूप जास्त मेहनत करतो, पण तरीही तो जास्त लोकांपर्यंत टिफिन नाही पोहोचवू शकत. कारण एकतर तो एकटाच सगळं काम करत होता, राशन आणणं, जेवण बनवणं आणि टिफिन पोहोचवणं. तो बघतो की सगळे लोक सकाळ सकाळ ऑफिस जाण्यासाठी बसच्या लाईन मध्ये उभे आहेत. यांना बघून असं वाटतंय की हे लोक ऑफिसच्या चक्करमध्ये नाश्ता सुद्धा व्यवस्थित करत असतील. जर यांना बसमध्ये जाता जाता नाश्ता भेटला तर हे ऑफिसला पण वेळेवर पोहोचतील आणि उपाशी पण नाही राहणार. बाबूलाल एक बस रेस्टॉरंट उघडण्याचा विचार करतो. त्यासाठी तो गावाकडून त्याची बायको आणि छोट्या भावाला शहरामध्ये बोलवतो आणि टिफिन सर्व्हिसची कमाई पैशातून एक 2 मजली बस खरेदी करतो. आता माझ्या इलाक्यामध्ये कोणीच उपाशी नाही राहणार. मी सगळ्या लोकांना नाश्ता करूनच ऑफिसला पाठवेल. चला, आजपासूनच काम चालू करतो. शुभ काम मध्ये देरी कशाला करायची. आता बाबूलाल, त्याची बायको आणि त्याचा भाऊ मिळून बसमध्ये रेस्टॉरंट बनवण्याचा तयारी करतात. हे बघ, मला गाडी चालवता तर येत आहे, त्यामुळे मी तुला पण शिकवेल. माझ्या हाताचं जेवण एकदा कोणी खाल्लं तर दुसऱ्यांदा बाहेर कोणी जाण्याचा विचारही करणार नाही. हा, साफ साफ सांग ना जेवण तू बनवणार आहे. एवढं घुमावून सांगायची काय गरज आहे. मला तर ना जेवण बनवायला येतं ना गाडी चालवता येते. मी काय करू इथं? मी आधीच सांगितलं होतं की मी काय करू येऊन शहरामध्ये. बघितलं, माझ्या येण्याचं काही कारणच नाही राहिलं. हे काय जरुरी आहे की तुला बस चालवणं आणि स्वयंपाक आलाच पाहिजे? जर तुझी इच्छा असेल तर आमच्या ह्या बस रेस्टॉरंटमध्ये आमची मदत करू शकतो, काही दुसरंही काम करू शकतो. आणि काम काय असणार? 2 कामासाठी तुम्ही दोघं तर आहातच ना. जेवण देणारा तर कोणी पाहिजे ना. आणि जे जेवले आहेत त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी सुद्धा एका माणसाची गरज पडेलच ना. ते काम तू करून टाकशील. ठीक आहे, मग मी वेटर आणि बस कंडक्टरचं काम करेल. हा, ही झाली ना गोष्ट. आता तर म्हणणार नाहीस ना की शहरात येऊन काय उपयोगच नाही झाला माझा. नाही, आता नाही म्हणणार. आज एक डेमो घेऊन बघूया. पण आज तर संडे आहे ना. आज कोण जाणार ऑफिस? आज आपण आपल्या बसमध्ये सगळ्या गोष्टी सेट करून टाकू, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी काही करायची गरज नाही पडणार. माझा विचार आहे की रेस्टॉरंटचा सगळा जो सेटअप तो वरच्या मजल्यावरती करायला पाहिजे. ज्याला जेवायचं असेल तो वरती येईल आणि जेवण झाल्यानंतर खाली येऊन जाईल, ज्यामुळे बाकी यात्रींना पण परेशानी नाही होणार. हो, हे ठीक राहील. किचनचं सगळं सेटअप वरतीच करूयात, म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स नको व्हायला.
तिघेही मिळून बसमध्ये रेस्टॉरंट बनवण्याची तयारी करतात. त्याने त्यांचे सगळे भांडी आणि काही खुर्च्यांसोबत काही मील्स पण बसमध्ये ठेवल्या. हे सगळे वरच्या मजल्यावरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतात. हा झाला ना सेटअप. आता बघ, उद्या सकाळपासूनच आपली सर्व्हिस सुरू करून टाकू. पण ह्यासाठी तर लोकांना आपल्या बस रेस्टॉरंट बद्दल माहिती तर व्हायला पाहिजे. आपल्याला एक मोठासा बोर्ड बसच्या समोर लावायला पाहिजे. आता बाबूलाल दुकानामधून एक मोठा बोर्ड बनवून आणतो, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेला आहे बाबू बस रेस्टॉरंट. त्या बोर्डला बसच्या समोर ठेवतो आणि ते सगळी लोक सकाळ होण्याची वाट बघतायत. सकाळ होते पण कोणीही त्यांच्या बस रेस्टॉरंटमध्ये कोणी येत नाही आणि हे बघून सगळेजण निराश होतात. हे काय दादा, आपल्या बसमध्ये तर कोणीच नाही येत आहे. आता काय करणार? करायचं काय? आता जाऊन त्यांना आपल्याला बोलवावं लागेल. आता बाबूलाल आणि श्यामलाल दोघे मिळून त्यांच्या बस रेस्टॉरंटच्या बद्दल लोकांना सांगू लागतात. हे बघा भाऊ, इथं गर्दीमध्ये बसची वाट बघण्यापेक्षा तुम्ही आमच्या बसमध्ये येऊन बसा. तिथे तुम्हाला नाश्ता पण मिळेल आणि तुम्हाला तुमच्या ऑफिसला पण पोहोचवून दिलं जाईल. अच्छा, अशी कोणती बस आहे ज्याच्यामध्ये नाश्ता पण भेटायला लागला आहे? बस रेस्टॉरंट आहे. तुम्ही चला तर सही, तुम्हाला सगळं समजून जाईल. तो माणूस त्याच्या सोबत त्याच्या काही मित्रांना घेऊन बाबूलालच्या बस रेस्टॉरंटमध्ये जातो. बाबूलालची बायको सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, जे सगळ्यांना खूप जास्त आवडतं. ही तर खूपच चांगली सुविधा दिली आहे भाऊ. आपण ऑफिसच्या ऑफिस पोहोचणं पण होतं आणि सोबत नाश्ता पण होऊन जातो. हां, सुविधा पण चांगली आहे, पण त्यानंतर सुद्धा आमच्या बसमध्ये कोणी येत नाहीये. अरे, तुमच्या ह्या बस रेस्टॉरंटच्या बद्दल कोणाला माहितीच नाहीये. जेव्हा याबद्दल सगळ्यांना पत्ता लागेल तेव्हा बरोबर लोक येतील. आता तुम्हीच बघा ना, तुम्ही जेव्हा मला सांगितलं तेव्हाच मला याबद्दल पत्ता लागला. पण आम्ही तर बोर्ड लावलेला आहे बसवर. आता अजून कसं सांगू लोकांना बस रेस्टॉरंटच्या बद्दल? बोर्ड तर लावला, पण तो तेव्हाच दिसेल ना जेव्हा लोक बसच्या जवळ येतील. काही असं करा की बसच्या जवळ यायच्या आधीच लोकांना कळालं पाहिजे की या बसमध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे, जसं की तुझी इच्छा आहे. हां, हे सही राहील. आता बाबूलाल खूप सगळे पॅम्पलेट्स छापवतो आणि जागे जागेला जाऊन त्याला वाटू लागतो. तो बस स्टँड मध्ये लाईनला लागलेल्या लोकांनाही देतो. त्या व्यतिरिक्त तो घरी घरी जाऊनही लोकांना हा पॅम्पलेट हातामध्ये देतो, ज्यामुळे आता सगळ्या लोकांना त्याच्या बस रेस्टॉरंट बद्दल माहीत झालेलं आहे आणि त्याच्या बस रेस्टॉरंट मध्ये लोकांची गर्दी होऊ लागते. अरे भाऊ, जरा आरामशीर चढा. बस नाही पळून जाणार तुम्हाला सोडून. सगळे लोक व्यवस्थित बसा. श्यामलाल सगळ्यांचे तिकीट काढतो आणि जेवणाचे ऑर्डर्स घेतो. बाबूलालची बायको जेवण बनवते. आम्हा 4 लोकांसाठी एक एक आलू पराठा बनवा. ठीक आहे मॅडम, आत्ता आणतो. खूप सगळी लोक वरच्या मजल्यावरती जेवण करत आहेत आणि खूप सगळी लोक खाली बसून वेट करत आहेत. हे घ्या मॅडम, तुमचे पराठे आणि आमच्या रेस्टॉरंटचा टेस्टी अचार. थँक्यू भैया. आणि जसं जसं वेळ जात होती, बाबूलालची बस रेस्टॉरंट मध्ये गर्दी होऊ लागते. आता सगळ्या लोकांना ह्या बस रेस्टॉरंट बद्दल माहीत झालेलं आहे. त्यासाठी सगळी लोक यामधून सफर करायला आवडून घेतात आणि बघता बघता बाबूलालला शहरामध्ये सगळी लोक ओळखू लागतात आणि तो खूप पैसे कमवून इथे तो त्याचे एक सुंदरसं घर खरेदी करतो. रमेशचा गावात ढाबा होता. हा ढाबा त्याचं अख्खं कुटुंब सांभाळत असे. त्याची पत्नी प्राजक्ता आणि मुलगी मीना जेवण तयार करत असे आणि तो आणि त्याचा मुलगा शुभम ग्राहकांना सांभाळत असत. पण गावात त्यांचा ढाबा काही खास चालत नव्हता, म्हणूनच रमेश वैतागला होता. प्राजक्ता, असं कसं चालणार आहे? आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात निघून गेलेत. दिवसेंदिवस आपली मिळकत कमी होत चालली आहे. अजून मीनाच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका. तो देव आहे ना, तो आपल्याला नक्की मदत करेल. हो, आता तेवढीच आशा आहे. आपण आपले पूर्ण प्रयत्न करू शकतो. रमेश आणि प्राजक्ताचं बोलणं त्यांचा मुलगा शुभमने ऐकलं
आणि तो विचार करू लागला. मला काहीही करून आई बाबांची मदत करायची आहे. आणि असाच विचार करत करत तो चालत चालत नदीच्या तीरावर आला. शुभमचं गाव एका नदीच्या किनाऱ्यावर होतं आणि हीच नदी त्याच्या गावाला इतर अनेक गावांना जोडत असे. शुभम एका नावेत बसला आणि वल्लव चालवू लागला. बाबा म्हणत होते की आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात गेले आहेत, पण आजूबाजूच्या गावात तर लोक आहेत ना. आपण आपलं जेवण त्यांना विकू शकतो, पण कसं काय? तो विचारच करत होता तेव्हाच त्याचं लक्ष दुसऱ्या नावेत चहा विकणाऱ्या एका माणसाकडे गेलं. चहा घ्या, चहा. फक्त 5 रुपये. चहा घ्या, चहा. काका, मला एक चहा द्या ना. शुभम त्या नावेच्या जवळ गेला आणि त्याने पाहिलं की चहावाल्याने त्याच्या नावेत स्टोव ठेवला होता आणि तिथेच चहा करून तो विकत होता. काका, हे तुम्ही खूपच छान केलंय. नावेत चहा, कमाल आहे. आधी मी सुद्धा दुकानात चहा विकायचो बाळा, पण एवढे पैसे मिळत नव्हते. मग विचार केला की नावेत विकावं आणि माझा निर्णय योग्य निघाला. आता सकाळी निघतो आणि एका गावातून दुसऱ्या गावात चहा बनवून बनवून विकत असतो. धन्यवाद काका. कशासाठी? माझी मदत केल्याबद्दल. शुभमने नाव वळवली आणि पुन्हा त्याच्या गावी निघून आला. बाबा, मला एक मार्ग सापडलाय. कोणता मार्ग बेटा? उत्पन्न वाढवायचा. बाबा, आपण नावेत जेवण विकूया. काय? हो आई, आत्ताच मी नदीवर गेलो होतो. तिथे एक काका नावेत चहा विकत होते आणि ते म्हणत होते की दिवसभर चहा विकला जातो त्यांचा. ते कधीही या गावात तर कधी त्या गावात विकत राहतात. त्यांचं उत्पन्नही कित्येक पटीने वाढलंय. बाबा, आपणही त्या काकांसारखं जेवण नावेतून विकायला सुरू करू. पण हे कसं शक्य आहे? होऊ शकतं. नावेमध्ये फक्त छोटासा गॅस स्टोव्ह लावून लोकांना गरम गरम जेवण मिळेल आणि आपण अनेक गावात जाऊन आपलं इन्कमही वाढवू शकतो. तशी कल्पना तर ठीक आहे बाळा. आपण प्रयत्न करू शकतो. फक्त काही गोष्टी विकत घ्याव्या लागतील. शुभमची आयडिया त्याच्या अख्ख्या कुटुंबाला खूप पसंत पडली होती. ते सगळे नावेवर ढाबा उघडायला तयार होते. रमेश आणि शुभमने बाजारात जाऊन लहान गॅसवाले स्टोव्ह विकत घेतले आणि मग त्यांनी त्यांच्या नावेवर स्टोव्ह आणि भांडी सेट केली. इकडे प्राजक्ता आणि मीनाने अर्ध्यापेक्षा जास्त जेवण करायची तयारी केली आणि मग सगळं तयार सामान घेऊन प्राजक्ता आणि मीना नावेत पोहोचले. सर्वांनी देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या नावेत निघाले. दुसऱ्या गावाच्या जवळ पोहोचताच जेवण घ्या, जेवण, चविष्ट जेवण. भाजी, पोळी, पनीर, डाळ, भात, हे सगळं जेवण आहे. रमेशने नाव किनाऱ्याला लावली आणि काही लोक त्याच्या नावेजवळ आले. अरे बाबा, हे आता नवीन काय आहे? हा नवीन ढाबा आहे. इथे तुम्हाला जेवण मिळेल, तेही गरम गरम आणि स्वस्त दरामध्ये. अच्छा, काय काय आहे तुमच्या जेवणात? दाल तडका, भात, पराठा, पनीर मखनी, कोबीची भाजी, पोळी, छोले, पुरी भाजी. अरे बापरे, एवढं सगळं! मला तर 2 पराठे आणि पनीरची भाजी दे बाबा. हो. मीनाने पनीरची भाजी गरम केली आणि प्राजक्ताने पराठे बनवले. किती झाले? फक्त 70 रुपये दादा. अरे वा, किती स्वस्त आहे. आमच्या गावाच्या हॉटेलमध्ये एवढ्याचे 120 रुपये लागतात. भाव ऐकून आणखी काही ग्राहकांनी ऑर्डर दिली. दाल तडका आणि जीरा राईस पार्सल करा दादा. मला 2 पुरी भाजी द्या. हो दादा. प्राजक्ता आणि मीना पटापट जेवण करू लागली आणि रमेश आणि शुभम ग्राहकांना वाढू लागले. पहिल्याच दिवशी गावात त्यांना 8-10 ग्राहक मिळाले. जेव्हा ग्राहक यायचे बंद झाले तेव्हा रमेशने नाव चालवायला सुरुवात केली. ते दुसऱ्या गावी थांबले आणि इथेही एक एक करत अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडून जेवण घेतलं आणि मग त्यांच्या नंतरच्या गावी. असं करता करता संध्याकाळपर्यंत रमेशचा तरंगता ढाबा 8 गावात फिरून आला होता. प्राजक्ता, आज एका दिवसाची कमाई 4000 रुपये झाली आहे.
एवढी तर आपल्या ढाब्यावर आठवडाभरात होत नव्हती. हो शुभम, तुझी ही आयडिया कमालीची आहे. आता आपण रोज जेवण बनवून विकत जाऊया. हो बाबा, मला हीच आशा होती. आता आपल्याला लोकांचा विचार करायला नको. आपल्या मेहनतीला एक दिशा मिळाली आहे. आपल्याला अशीच मेहनत सुरू ठेवावी लागेल. हो. मग काय होतं, रमेशचं कुटुंब रोज खूप मेहनत करू लागलं. ते लोक नावेतून गावोगाव फिरून जेवण विकू लागले. सगळे खुश होते. पण त्याची ही प्रगती रमेशच्या गावात राहणाऱ्या या भानूला पाहावली नाही. भानू रमेशवर जळत होता. मला या रमेशचं काही ना काही केलंच पाहिजे, नाहीतर हा माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवेल. मी असं होऊ देणार नाही. रात्रीच्या अंधारात भानूने रमेशची नाव तोडून टाकली. आता पाहतो तुम्ही लोक कसे नावेतून जेवण विकता. रमेश आणि त्याचं कुटुंब जेव्हा नदी किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा त्यांच्या नावेची ही स्थिती पाहून उदास होऊन जातात. आता आपण काय करायचं पप्पा? नाव तर पूर्ण तुटून गेली आहे. अरे, आपण इतकं सगळं जेवण कुठे विकणार आहे? गावातला एक म्हातारा माणूस त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत होता. बेटा, तुम्ही लोक माझी नाव घेऊन जा. मी तुमची मेहनत बघितलीये आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना खूप चांगलं जेवणही मिळतंय ते बघितलंय मी. हे चांगलं काम थांबता कामा नये. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही माझी नाव वापरू शकता. नाहीतरी दिवसभर नाव चालवून मला काहीही पैसे मिळत नाही. धन्यवाद काका, तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत. असं नाहीये बेटा, ही तू माझी मदत समज. काकांची नाव त्यांच्या नावेपेक्षा मोठी आणि चांगली होती. शुभम आणि रमेशने त्या मोठ्या नावेत गॅस स्टोव्ह लावला आणि भरपूर तयार जेवणही ठेवलं. आणि मग ते लोक निघाले. रोजच्या प्रमाणे ते वेगवेगळ्या गावी थांबून जेवण विकू लागले. ग्राहक वाढले होते आणि त्यांची मिळकतही. संध्याकाळी ते त्यांच्या गावी आले आणि रमेश त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरी गेला. काका, आज तुमच्यामुळे मी जेवण विकू शकलो. तुमच्या दयेसाठी धन्यवाद. हे पैसे घ्या. आमची कमाई खूप चांगली झालीये आणि त्यात तुमचाही हक्क आहे काका. पहिल्यांदाच कुणीतरी मला नाव न चालवण्याचे पैसे देत आहे. 40 वर्षांपासून नाव चालून पैसे कमवत आलोय मी. आता मी म्हातारा झालोय. माझं शरीर साथ देत नाहीये. विचार करत होतो की नाव विकूनच टाकू. नाही काका, तुम्हाला नाव विकायची गरज नाहीये. आम्ही तुमची नाव चालवू आणि तुम्हाला रोज त्याचं भाडंही देऊ. देव तुमचं भलं करो बेटा. म्हाताऱ्या माणसाने रमेशला नाव देऊन त्यांना मदत केली आणि रमेशने म्हाताऱ्या माणसाला रोज भाडं द्यायचं कबूल करून त्यांना मदत केली. आणि अशीच ही मदत होत राहिली. आणि म्हणूनच बहुतेक या चांगुलपणामुळे दिवसेंदिवस रमेशच्या तरंगत्या ढाब्याची मिळकत वाढतच चालली होती. आणि हे पाहून भानू आणखीन चिडला. त्याला रमेशचं वाईट करायचं होतं, पण नकळतपणे त्यानेच रमेशचं भलं केलं. 1 वर्षानंतर रमेशने त्याच्या मीनाचं लग्नही थाटामाटात लावून दिलं. आणि भानू अजूनही रमेशला पाहून त्याचा मत्सर करत होता. रमेश आणि त्याच्या कुटुंबाची मेहनत यशस्वी झाली. ही गोष्ट आहे प्रेमनगर गावाची. तसं तर प्रेमनगर गाव खूप आनंदात राहायचा. गावामध्ये नेहमी शांती बनून राहायची. त्याच गावामध्ये मंगलू नावाचा एक भिकारी राहायचा, जो आकाशाला चादर समजून आणि जमिनीला आपलं हातरान समजून कुठंही उपाशी पोट घेऊन झोपायचा. असंच प्रत्येक दिवस मंगलू मंदिरचा प्रसाद खाऊन रस्त्या आणि चौराह्यावर भीक मागण्यासाठी निघून जायचा. मंगलूचा स्वभाव खूपच वेगळा होता. दुसऱ्याकडून भीक घेऊन तो आपलं पोट नाही भरायचा, पण त्याच पैशांना घेऊन आपल्या साथी भिकाऱ्यांना वाटून द्यायचा.
हाय राम, आज तर एक फुटी कवडी हाताला नाही लागलीये. काय खाणार आपण? आता काय सांगू काका, मी तर शेवटच्या वेळी पोटभर जेवण केव्हा केलं होतं तेच लक्षात नाहीये. गोपाल आणि दुसरे भिकारी एका दुसऱ्याशी बोलतच होते की तेव्हा तिथे मंगलू आला आणि त्यांना म्हणायला लागला, आजपर्यंत मी तुम्हा सगळ्या भिकाऱ्यांना उपाशी पोटी झोपू दिलंय का? जे आज देईल, जरा हे बघा माझ्याकडे काय आहे. दही, जिलेबी आणि खूप सारी खिचडी. माझ्या डोळ्यामधून तर सुखाचे खूप सारे अश्रू आले. जर तू नसतास तर, नाहीतर काय झालं असतं आज, नाहीतर मी काय खाल्लं असतं आणि कुठे गेलो असतो. मी तर उपाशीच मेलो असतो. अरे असे कसे परलोकात जाणार? आधी याच धर्तीवर स्वर्गाचा आनंद घ्या, ही खिचडी आणि दही जिलेबी खाऊन. सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून उत्साहाने खूप आनंदात खिचडी, दही आणि जलेबी खाल्ली आणि सगळे आरामात झोपले. जसंच सकाळ झाली, गोपाल काका, रमेश, कुठे आहात तुम्ही सगळे? काका, काका, रमेश, कुठे गेलेत तुम्ही दोघं? आज मी कोणासोबत भीक मागणार? ते दोघं चोर होते, त्यांना जेलमध्ये टाकून दिलंय. सकाळी सकाळी पोलीस आले आणि त्यांना उचलून घेऊन गेले, जेव्हा तू साखर झोपेत होतास. हे कसला वेगळाच मजाक करताय? ते दोघं तर चांगले माणसं होते. ते दोघं असं कसं करू शकतात? ते दोघं असं नाही करू शकत. मंगलू त्यांना शोधत शोधत पोलीस स्टेशन जाऊन पोचला आणि बघतो की दोघेही पोलीसच्या कैदमध्ये होते. त्यांना बघून मंगलू बोलला, साहेब, मी जाणू शकतो का की तुम्ही ह्या दोघांना का कैद केले? माझ्यासोबत तू मोठ्या आवाजात का बोलत आहेस? आम्ही भिकारी आहे साहेब. जगाला आम्ही भलेही भीक मागत असोल साहेब, पण आमचे संस्कार इतके खाली नाही पडले की आम्ही चोरी करणार. खूपच बोलायला लागलाय तू. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणत असताल तर याला पण आतमध्ये टाकू का? हा हा, करून टाका. पण माझी चूक काय आहे? मला सोडून द्या, मला सोडून द्या. त्या हवालदारांनी मंगलूचं एकही नाही ऐकलं आणि त्याला काळ कोठरीमध्ये टाकलं. त्याच काळ कोठरीमध्ये जिथे गोपाल आणि रमेश पहिल्यापासून कैदमध्ये होते. हे देवा, हे सगळं काय होत आहे? मला तर काही समजतच नाहीये. त्या लोकांनी मला आणि रमेशला या जेलमध्ये बंद केलं. ज्या जागेवर आपण रात्री झोपत होतो त्या जागेला एका व्यापाऱ्याने खरेदी केलंय, सेठ बिजोरी मलने. पण यामध्ये तुम्हाला कैद करायची काय गरज होती? त्या रात्री त्या दिवशी तू आम्हाला जिलबी आणि खिचडी दिली होती ना, तेव्हा जाऊन रमेशने मंगलूला सगळं काही सांगितलं. काही पण म्हणा, मंगलू आहे तर खूप दयाळू. हा, आता सकाळ झाल्यावरच त्यांचे डोळे उघडतील, तेव्हापर्यंत त्यांना शुद्ध नाही येणार. घोडे विकून झोपतात मंगलू भाई. तेवढ्यात तिथे काही गुंडे आले आणि बोलायला लागले, या भिकाऱ्यांना इथून उचलून कुठल्या तरी जंगलामध्ये नाहीतर रेगिस्तानमध्ये नेऊन टाका. ही जमीन आपल्या गावातल्या नेताची आहे आणि एक शहरातला व्यापारी येऊन इथे एक मोठासा मॉल बनवणार आहे. या भिकाऱ्यांची लायकीच काय आहे? यांना इथून पळवावंच लागेल. जेव्हा मॉल बनेल तर मी पण त्या मॉलमध्ये आपली एक दुकान उघडेल आणि मग त्यानंतर हे वाईट कामं सोडून देईल. हो हो, पहिले चल आधी यांना पळव, यांच्यावर चोरीचा आळ घाल आणि यांना जेलमध्ये टाक. सरदार, इथे जेवढे पण भिकारी आहेत ना, त्यांच्यामधून एक मंगलू आहे, त्याला आपण सोडून द्यायला पाहिजे. चांगला माणूस आहे. बाकी भिकाऱ्याला आपण जेलमध्ये टाकून देऊ. हां, ठीक आहे ठीक आहे, लवकर लवकर करा. त्या गुंड्यांनी मंदिरातून काही सामान चोरी करून त्या भिकाऱ्यांच्या जवळ ठेवली आणि पोलिसला थोडीशी रिश्वत देऊन त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. अच्छा, तर ही गोष्ट आहे. त्या दिवशी रात्री जर मी झोपलो नसतो तर ही नौबतच आली नसती. सगळी माझीच चूक आहे. मंगलू त्या भिकारींबरोबर फुटून फुटून रडायला लागला. नको रडूस मंगलू भाऊ, असो ना नसो, हे तर आपल्या कुठल्या पापाचंच फळ आहे. जे पण आहे, आता आपण इथून बाहेर कसं जायचं तो विचार करा. या जेलमध्ये फक्त एकच बल्ब आहे जो दिवसा पण जळतो आणि यामुळे मी परेशान आहे. मी या सगळ्यांना सोडणारच नाही. सगळं तोडून टाकेल मी जेलमधलं. त्यावेळेस रमेशने एक काठी उचलली आणि त्या जळणाऱ्या बल्बवर मारली. त्या काठीच्या प्रभावाने बल्ब फुटला आणि त्याच्यामधून एक प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश त्या सगळ्या कैदींना एक नवीन दुनियामध्ये घेऊन गेला, जिथे त्यांनी बघितलं
की तिथे पहिल्यापासून खूप सगळे कैदी मौजूद होते. हे सगळं काय होतंय आणि कोण आहेत हे सर्व लोक? मला तर काहीच कळत नाहीये. हे बल्बचं जग कस काय आलं? तेव्हा तिथे एक म्हातारा कैदी आला आणि त्यांना म्हणायला लागला, ये ये मंगलू, तू येणार हे आम्हाला भलीभाती माहिती होतं, पण हे नव्हतं माहिती की एवढ्या उशिरा येशील. तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आहे आणि तुम्ही कोण आहे? हे सगळं होत काय आहे? तुम्ही आमच्याबद्दल एवढं कसं काय जाणता? या बल्बच्या जगापेक्षा जेल खूप चांगलं दिसतं. जेलमध्ये जेवढे पण बल्ब आहेत सगळेच्या सगळे कॅमेरासारखे काम करतात. आपण इथे बसून जेलच्या सगळ्या गोष्टी बघू आणि ऐकू शकतो. आम्ही पण इथे मागच्या हप्त्यापासून कैद आहे. हा ग्रहांचा हेरफेर आहे. जेव्हा पण त्यांच्यासोबत कोणी खेळतं बल्बचा दरवाजा उघडून जातो आणि अशी घटना घडतच असतात. याचा एकच उपाय आहे. तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो. मला सांगा मी काय करू? यासाठी तुला जेलचे सगळे बल्ब फोडावे लागतील. एवढं बोलून म्हातारा कैदी त्यांना जादुई बल्बाकडे घेऊन गेला. हा एवढा मोठा बल्ब, याच्यापासून कसे आजाद होणार आपण? या बल्बला तोच तोडू शकतो ज्याने कधीच काही पाप नाही केलंय आणि मनाचा एकदम सच्चा माणूस असेल आणि एकदम दयाळू रूपी असेल. हे काम तर माझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाही करू शकत. मी या गोष्टीची गॅरंटी देतो. चला हटा इथून. कुणाचं काही न ऐकता रमेशने एक काठी उचलली आणि न इकडे बघितला ना तिकडे, आणि तो त्या बल्बला तोडण्यासाठी पुढे वाढला. पण त्या जादुई बल्बचा करंट एवढा जोरदार होता की रमेशची हालत खराब झाली आणि त्याला जोरदार करंट लागला. अरे देवा रे, करंट लागला मला. रमेशला इतका जोरदार झटका लागला की सगळे घाबरून गेले आणि रमेश दूर जाऊन उभा राहिला. तेव्हा त्या मोठ्या बल्बमधून आवाज आली, प्रकृतीच्या विरोधात कोणीच नाही जाऊ शकत. ही बल्ब खूप मोठ्या पुजारीचा आहे, ज्याने जेलमध्ये निर्दोष होऊन शिक्षा भोगली होती. या बल्बला मी फोडेल आणि सगळ्यांना इथून मोकळं करेल. एवढं बोलून रमेशच्या हातातून काठी घेऊन मंगलू त्या बल्बच्या जवळ पोचला आणि खूप जोरात ती काठी घेऊन त्या बल्बवर मारला. जसंच ती काठी बल्बवर लागली तो बल्ब फुटून गेला आणि त्याच्यामधून एका कैदीची आत्मा निघाली आणि म्हणाली, धन्यवाद मंगलू, तू आणि तुझ्या साथींनी आम्हाला इथून सोडवलंय. तुझ्यासारखाच मी पण निर्दोष होतो आणि मला जेलमध्ये टाकून दिलं आणि माझ्या शापाच्या कारणाने हे जेलवासी ह्या बल्बच्या दुनियामध्ये वापस आले. जर तुम्हाला सबक शिकवायचाच होता तर त्यांना शिकवायचा होता ना, ज्यांनी पाप केलं, ना की निर्दोष कैद्यांना. याच्या मागचं कारण हे आहे की मी तुला हा बल्ब देऊ इच्छित होतो. ह्या बल्बपासून तू खऱ्या जगामध्ये जाऊन जे इच्छित आहे ते करू शकतोस. त्या आत्माने मंगलूला एक बल्ब दिली आणि त्यानंतर ती आत्मा तिथून गायब झाली आणि सर्वजण परत जेलमध्ये आले. तेव्हा मंगलू म्हणाला, आपल्याला एकत्र होऊन राहावं लागेल आणि या जेलमधून बाहेर निघावंच लागेल. एवढं बोलून मंगलूने त्या बल्बला होल्डरवर लावला आणि बल्ब जळू लागला. जसंच बल्ब जळला सगळ्या जेलचे दरवाजे आपोआप उघडले. हे बघा, जेलचे सगळे दरवाजे उघडले आहेत. आपल्याला इथून बाहेर जायला हवं. खरं बोललास रमेश बाळा तू. चला लवकर चला. सगळे कैदी जेलमधून पळायला लागले. तेव्हा त्यांनी बघितलं की सगळे घुसखोर पोलीसवाले एकीकडे एका मोठ्या जेलमध्ये कैद आहेत. ह्या मौक्याचा फायदा उचलून रमेश, मंगलू आणि गोपाल काका तिथून पळून गेले. यांना सोडून इथून निघून चला, नाहीतर दुसरी विपदा येऊन पडेल. मंगलू आणि त्याचे बाकी साथी भिकारी तिथून पळून परत त्याच मंदिरकडे आले जिथे सगळा कारनामा झाला होता. त्यांनी तिथे बघितलं की एक खूप मोठा नेता तिथे आपल्या गुंड्यांना घेऊन उभा आहे. आता तुम्ही सगळे कुठे पळणार? या जागेवर आम्ही एक नवीन मॉल बनवणार आहेत. मला आधीपासून माहीत होतं की तुम्ही सगळे या जागेच्या मागे लागले आहात, पण ही जमीन ना तर तुमची आहे ना सरकारची आहे.
एवढं बोलून मंगलूने आपल्या बॅगमधून जादुई बल्बला काढला आणि त्या बल्बला जमिनीवर ठेवला. जसंच ती बल्ब जमिनीवर ठेवली गेली, जादुई बल्ब एक बल्ब रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित झाला. सगळे भिकारी हे दृश्य बघून दंग राहिले. हे सगळं काय होत आहे? हा बल्बचा हॉटेल रेस्टॉरंट कुठून आला? जवानांनो, जा आणि या रेस्टॉरंटला तोडून टाका. या जागेवर फक्त आणि फक्त आपलाच अधिकार राहिला पाहिजे. हा सरदार, असंच होणार. जसंच गुंडे त्या बल्बच्या रेस्टॉरंटला तोडायला गेले तर त्यांना एक जोरदार विजेचा झटका लागला. तुम्हा सगळ्यांकडून काहीच नाही होणार. आता बघा मी काय करतो. एवढं बोलून नेताजी एक मोठा दगड उचलतो आणि त्या बल्ब रेस्टॉरंटवर देऊन मारतो. जसंच दगड त्या बल्ब रेस्टॉरंटवर पडला, तिथे जोरदार हवा सुरू झाली आणि विजेच्या जोरदार झटक्याने नेताजी बल्बमध्ये कैद झाले. नेताजी जसंच बल्बमध्ये कैद झाले, आत्मा प्रकट झाली. ती आत्मा त्या जेलच्या कैदीची होती, जो बेगुनाह होता. याच पापीच्या कारणामुळे निर्दोष होऊन सुद्धा मी जेलमध्ये कैद होतो. पण आता अजून नाही. आता याचे फळं तुम्हाला भोगावे लागतील. तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला तुझा करावा लागेल मंगलू. तुझ्या चांगल्या व्यवहाराच्या कारणाने हे बल्ब रेस्टॉरंट आहे. आता तुम्ही सगळे यामध्येच काम करणार. ही जमीन तुम्हा सगळ्यांच्या नावावर होईल. एवढं बोलून आत्मा गायब झाली आणि सगळे भिकारी त्या बल्ब रेस्टॉरंटमध्ये मेहनतीने काम करू लागले आणि आपापलं जीवन चांगल्यापैकी जगू लागले.